केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये रेल्वे क्षेत्रात झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकलाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं रेल्वे क्षेत्रात केलेल्या मोठ्या सुधारणा आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला. रेल्वे खासगीकरणाच्या अफवांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी नाशिकमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये रेल्वे क्षेत्रामधील बदल, सुधारणा आणि भविष्यातील योजना यांच्यावर भाष्य केलं. त्यांनी वीर सावरकरांच्या पुण्यभूमीत हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करून कामाच्या व्यस्ततेनंतरही मी या कार्यक्रमात सहभागी झालो याचा मला अभिमान आहे असं सांगितलं. यावेळेस त्यांनी गेल्या 40 वर्षांमध्ये रेल्वे व्यवस्थेमध्ये अपेक्षित बदल झाले नाहीत, परंतु 2014 नंतर रेल्वेची मजबूती आणि कामकाजात मोठं परिवर्तन झालं. मोदी सरकारनं रेल्वेला 2.5 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं. यासोबतच गेल्या 10 वर्षात 40,000 किलोमीटर रेल्वेचा विस्तार झाल्याचंही त्यांनी सांगितलं. रेल्वे खासगीकरणाबद्दलच्या अफवांवर भाष्य करताना वैष्णव यांनी ठामपणे सांगितलं की रेल्वेचे खासगीकरण होणार नाही. त्यांनी संसदेतही हे स्पष्ट केले असल्याचं सांगून जनतेचे आणि उपस्थितांचे गैरसमज दूर केले. वैष्णव यांनी रेल्वेतील नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सततचा आग्रह असल्याचं यावेळेस सांगितलं. जम्मू काश्मीर रेल्वेची सुरक्षितता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून रेल्वे आणि संरक्षण क्षेत्राला राजकारणात आणू नये असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि विरोधकांनाही आवाहन केलं. रेल्वेच्या जनरल बोगींसाठी 12,500 कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय RPFच्या सुविधा सुधारण्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. RPF ट्रॅक ट्रेनिंग सेंटरच्या सुधारण्यासाठीच्या विशेष प्रयत्न केले जातील त्यांनी सांगितलं. भविष्यातील योजनांबद्दल वैष्णव यांनी सांगितलं की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेत मोठे परिवर्तन झालं असून बुलेट प्रूफ जॅकेटसह इतर सुविधांच्या मागण्या देखील लवकरच पूर्ण केल्या जाणार आहेत. की तरफ से डायरेक्टली कनेक्टिविटी देनी, इसके लिए 2 प्रोजेक्ट अभी चल रहे हैं. 2 प्रोजेक्ट पे काम एक साथ चल रहा है. एक तो इंदौर मनमाड अपने आप में बड़ा एक सीधा, मतलब सोचो आप, ये दिल्ली, आगरा, लखनऊ, कानपुर, ये ग्वालियर, झांसी, ये जितना भी सेक्शन है इससे डायरेक्ट कनेक्टिविटी अपने आ जाती है. अब आप थोड़ा सा पश्चिम की तरफ जाओ, जयपुर, दिल्ली से पश्चिम की तरफ, आगे इधर हरियाणा के बड़े शहर हो गए सारे, फिर नीचे और आ जाओ गुजरात के बड़े शहर. ये कनेक्टिविटी डायरेक्टली लेने के लिए जो अपना सूरत से जलगांव वाला जो रूट है, उधना से जलगांव वाला जो रूट है, इस रूट में एक जगह पर कनेक्टिविटी देके सीधा नासिक में लेके आए. वो प्रोजेक्ट का फिजिबिलिटी अभी चल रहा है. मैंने एक तरीके से जयपुर और जो नॉर्थ और गुजरात के जितने शहर हैं, इन सब से सूरत से डाइवर्ट होके करीब करीब 30 किलोमीटर 40 किलोमीटर जाने के बाद में सीधा नासिक में आ जाए, ऐसा एक प्लान अभी जो हमारा गतिशक्ति डायरेक्टरेट है, प्रधानमंत्री गतिशक्ति पोर्टल, PM गतिशक्ति पोर्टल को जो काम में रहता है, उसमें पूरे देश का नक्शा एक साथ उसमें लगा हुआ है. जहाँ जहाँ इस तरह के मिसिंग लिंक्स हैं, उन मिसिंग लिंक्स को पता करके उससे नए लिंक्स का प्लानिंग चल रहा है. ये मतलब अपने दिल्ली के ईस्ट से और दिल्ली के वेस्ट से, दिल्ली से ईस्ट के लिए तो इंदौर मनमाड हो गई, दिल्ली से वेस्ट के लिए ये वाली लाइन बनेगी. ये भी DPR ऑलरेडी चल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.